नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या त्या कोहिनूर अकॅडमीमध्ये आप सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आपण महासंग्राम PIQ ॲनालिसिस या नावाखाली इंग्लिश ग्रामरचे जे काही प्रिव्हियस इयरचे पेपर्स आहेत त्याचे ॲनालिसिस आपण देत आहोत. बरोबर, आपण टेन्स हा पार्ट सुरू केला. त्या टेन्सचा हा चौथा पार्ट आहे आणि ग्रामरचा चौथा PIQचं सेशन हे आहे. चला तर बघूया प्रश्न. तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्याच्या आधी मित्र तुम्हाला मी एकच सांगेल की माझं लेक्चर शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची एक चांगली आयडिया येईल आणि एक नॉलेज तयार होईल आणि त्या नॉलेजच्या धर्तीवरती एक कन्सेप्ट तयार होईल आणि त्याच्या आधारामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये एक चांगला स्कोर येणार आहे. तुम्हाला ट्रिक समजतील की प्रश्नांना डील कसं करायचं आहे आणि प्रश्न अशाच प्रकारचे असणार आहेत. कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, ती MPSC असू द्या, कंबाईन असू द्या, रेल्वेज असू द्या, बँकिंग असू द्या, अन्य कोणतीही असू द्या, सरसेवेतली कुठलीही द्या, ग्रामरचे नियम चेंज होत नाही. म्हणून मी सांगतो की माझे सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, राईट. आणि नवीन असाल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा जास्त लोकांपर्यंत की जेणेकरून त्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करा. चला, पहिला प्रश्न इथे आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं आहे. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. एरिका हॅड ड्रॉप हर बॅग वाईल जस्ट मॅडम पेन सिलेक्ट करून घेऊया. येस, हा घेऊया आणि इकडे चालते. Erika had dropped her bag while she was getting into her car. It was the first time I had talked to Ilya outside the office. She will be taking up her place at university. Right? आता इथे विचारलेलं आहे करेक्ट सेंटेन्स कोणते आहेत. आता पहिलं सेंटेन्स बघा. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. मित्रो, तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवली या मागच्या लेक्चर्समध्ये. बघा, मी ही कन्सेप्ट व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवली आहे. जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ लगेच होत असतील, सायमल्टेनियसली होत असतील, तेव्हा ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये होतं. इथे हिची उठण्याची क्रिया आणि अलार्म बंद होण्याची क्रिया त्या एकाच टायमाला होते. म्हणजे अलार्म बंद झाला आणि ती उठली, असा अर्थ आहे. शी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. जेव्हा अलार्म बंद झाला तेव्हा ती उठली. म्हणजे अलार्म सुरू होता लगेच बंद झाला तेव्हा ती उठली. मग हे बरोबर आहे. देर इज नो एरर, राईट. देर इज नो एरर. ओके, हां, देर इज नो एरर. हां, एरिका हॅड ड्रॉप हर बॅग वाईल शी वॉज गेटिंग इन टू हर कार. आता मित्रो, याची पण सांगतो, हे चुकलेलं आहे. कसं? जेव्हा पास्टमधल्या दोन क्रियांचा उल्लेख केला जातो, ड्रॉप्ड अँड वॉज गेटिंग, हे या दोन क्रिया आहेत. जेव्हा अशा क्रियांचा होतो उल्लेख आणि व्हाईल नंतर जनरली VING येतो, हेही तुम्हाला सांगितलंय. पण त्याच्या आधीच्या वाक्यामध्ये V2 असतो. व्हेनचं वाक्य वेगळं. व्हेनचं मी तुम्हाला सांगितलं, व्हेन सोबत V2 येतो, राईट. तर एकाच जेव्हा भूतकाळात मध्ये दोन क्रियाचा उल्लेख केला जातो आणि एक क्रिया संपली असते, त्यावेळी दुसरी क्रिया सुरू असते, तेव्हा जी संपलेली असते पूर्वीची क्रिया तिला सिंपल पास्ट मध्ये व्यक्त केली जातात आणि जी क्रिया त्याच वेळेला सुरू असते ती पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये व्यक्त केली जाते. म्हणून एरिका ड्रॉप हर बॅग वाईल शी वॉज गेटिंग इन टू हर कार, राईट. असं पाहिजे. हा हॅड नको, हा सिंपल पास्ट पाहिजे, हा V2 पाहिजे, राईट. म्हणून त्याबरोबर आलं, पण चुकलेला आहे, राईट. म्हणून तो B चुकला. इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इलिया आउटसाइड ऑफिस. आता हे रेग्युलर सेंटेन्स आहे. इट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड टॉक टू इलिया आउटसाइड. मी तो पहिल्यांदाच मी जेव्हा तिच्याशी बोलले होते किंवा बोललो वगैरे काय असेल ते, राईट. तर हे बरोबर आहे. शी विल बी टेकिंग अप हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी. हे बी रेग्युलर सेंटेन्स आहे. शी विल बी टेकिंग अप, विल बी नंतर ING लागतो. टेकिंग अप ही फ्रेज आहे. हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी, राईट. हेही बरोबर आहे. म्हणजे काय, A, C आणि D 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आणि तेच इथे लिहिलेलं आहे, की दोन ॲक्शन सायमल्टेनियस करतात तेव्हा एक व्हाईल नंतर VING येतो, ते तर झालंच. शॉर्ट ॲक्शनला V2 मध्ये दाखवतात. आणि किंवा दुसरी एक्सप्लेन सांगितलं की जेव्हा पासमध्ये दोन ॲक्शनबद्दल बोललं जातं तेव्हा एक संपली असेल तिला सिंपल पास आणि त्यावेळेस सुरू असेल तिला ING मध्ये दाखवतात. हा एक एक्सप्लेनेशन मी मागच्या स्लाईडमध्ये पण दिलं आहे, तेच इथे, राईट.
तर तेच मी इथे दिलेले आहे. आणि सायमल्टेनियसली घडणारे ॲक्शन दोन्ही एकाच वेळेस घडणारे ॲक्शन दोन्ही सिम्पल पास्ट हे. राईट. चला, आणि हे काय आहे, इट वॉज द फर्स्ट टाइम आय वुड टॉक इन टू, ते रेग्युलर सेंटेन्स आहे, काही त्याला एक्सप्लेन द्यायची गरज नाही आहे. चला पुढचं बघूया सेंटेन्स. बघा, पिक आउट द करेक्ट वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. कधी आला प्रश्न, स्टेनिओचा जो टायपिंगचा पेपर असतो त्यावेळेला 2018ला आलेला प्रश्न आहे. राईट. आता पिक आउट द करेक्ट वर्ब फॉर्म सिलेक्ट करायला सांगितले. वर्ब फॉर्म कोणते दिलेत, हे 1 2 3 4. राईट. ते दिले आहेत. तर वेन आय डॅजेस होम माय चिल्ड्रन्स. आता याचं उत्तर काय, वेन आय गेट होम माय चिल्ड्रन विल बी प्लेइंग. आता हे बरोबर आहे, हे कंडिशनल सेंटेन्स आहे वाक्य मित्रो. हे कोणतं आहे, कंडिशनल सेंटेन्स. आणि कंडिशनल सेंटेन्सचे वाक्य मध्ये एक प्रेझेंट म्हणजे एक टेन्सचा असतो तर दुसरा मॉडेलचा असतो. इथे टेन्स आहे, इथे मॉडेल आहे. वेन हे काय, कंडिशनल सेंटेन्सचा वाक्य. तुम्हाला इफ, अनलेस, वेन, ॲज, लॉंग ॲज हे बरेच सेंटेन्स शब्द मी तुम्हाला दिलेले आहे. अंटिल, अनलेस हे सर्व शब्दांची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे मागच्या स्लाईडमध्ये, तुम्ही ते बघा. मग इथे वेन कंडिशनल सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये टेन्स येईल आणि दुसऱ्यामध्ये मॉडेल. जिथे तिथे दोघी ठिकाणी मॉडेल असतील ते बाद करून टाका. राईट. आता तसं काही नाही आहे. राईट. मग पहिलं सेंटेन्स बरोबर दिसतंय, वेन आय गॉट होम माय चिल्ड्रन विल बी प्लेइंग. आता याचा नंतर विचार करतो. पहिला तुम्हाला 3 आणि 4 हे कसे चुकलेले आहेत ते सांगतो. याची एक गोष्ट तुम्हाला मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितलेली आहे की जेव्हा कंडिशनल सेंटेन्सचे दोन्ही वाक्य एकाच टेन्समध्ये नसतात किंवा दोन्ही सेंटेन्स कंडिशनलचे एकाच मॉडेलमध्ये नसतात, एक टेन्समध्ये असतो दुसऱ्या मॉडेलमध्ये. हे काय आहे, हा पण टेन्स आहे आणि हा पण टेन्स आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स, हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. हा पास्ट सिंपल पास्ट आहे, हा प्रेझेंट कंटिन्यूअस आहे. आणि सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्यूअस अशी जोडी येत नाही आणि हे असं येणार नाही कंडिशनल सेंटेन्समध्ये. आणि गॉट अँड विल बी हा सिंपल पास्ट आहे. राईट. तर मग इथे असं येणार नाही, प्रेझेंट कंटिन्यूअस येणार नाही. इथे पण पास्टच मॉडेल पाहिजे होतं म्हणून हे बाद झालेलं आहे. म्हणून इथे वेन आय गेट होम माय चिल्ड्रन विल बी प्लेइंग. आता प्रेझेंट टेन्स आणि त्याचंच प्रेझेंट टेन्स माय चिल्ड्रन विल बी प्लेइंग असं ते उत्तर बरोबर आहे. राईट. तर पहिला ऑप्शन तुमचं बरोबर आहे. कसं आलं त्याचं एक्सप्लेन तुम्हाला मी दिले. अत्यंत सोपं आहे मित्रो, सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा आपला गोंधळ होतो कारण की आपला टेन्सचे सूत्रपाठ असतात पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसते, आपल्याला संकल्पना समजल्या नसतात म्हणून आपण चुकत असतो. म्हणून या PIQ महत्त्वाच्या असतात. म्हणून शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे काही व्हिडिओ असेल ते तुम्हाला अवेलेबल होत जातील. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. हा पुन्हा स्टेनिओ टायपिंगला 2018ला आलेला प्रश्न आहे. राईट. काय आहे, आय वॉज विशिंग आय वॉज बर्ड. आता सवय झाली आहे, आय विश म्हणून वाचतो, आय म्हणून तो तिथे दिलेलं आहे विशिंग. आता एक सांगतो मित्रो, आय विश सोबत कधीही वाज येत नाही. राईट. आय विशने सुरुवात होईल. राईट. आय वॉजने सुरुवात होणार नाही. म्हणून आय वॉज विशिंग आय वॉज बर्ड हे वाक्य चुकलेलं आहे. आय विश आय वॉज अ बर्ड. आय वॉज विशिंग आय वॉज बर्ड. आता आय सोबत वाज येत नाही, ती वेअर पाहिजे होता. आय वेअर विशिंग आय वेअर अ बर्ड. पण असं पण येणार नाही म्हणून पण ही जी आहे रचना ती चुकलेली आहे. आता आय विशची रचना येते पण आय विशची रचना आल्यानंतर आय सोबत इकडच्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर काय येतं, वेअर किंवा हॅड किंवा V2 असं हे लिहिलं आहे. आय विश सोबत वेअर V2 किंवा हॅड येतो. म्हणून इथे दिलं आहे आय विश पण आय वाज आहे, इथे वाज नाही पाहिजे, इथे पाहिजे वेअर. आय विश आय वेअर बर्ड. आणि आय विशचे इट इज हाय टाईम हे जे सेंटेन्स असतात मित्रो हे हायपोथेटिकल असतात, इमॅजिनरी सेंटेन्स असतात. हे कसे सेंटेन्स असतात, इमॅजिनरी सेंटेन्स असतात. म्हणून आय विश आय वेअर अ बर्ड, मी इच्छा व्यक्त करते मी जर बर्ड राहिले असते तर, पण आहे का रियालिटीमध्ये नाही, इम्पॉसिबल आहे. राईट. म्हणून त्याला हायपोथेटिकल सेंटेन्स म्हणतात. इथे म्हणून लिहिलं आहे हायपोथेटिकल, म्हणून इथे वेअर पाहिजे होता. आय विश आय वेअर अ बर्ड म्हणून हे बरोबर आहे. आय विश आय वॉज अ बर्ड. आता हेही चुकलेलं आहे.
हे असं येत नाही. आय विश राईट. तर इथे आय वेअर अ बर्ड, आय वेअर बर्ड असं पाहिजे होतं, म्हणजे इथे चाललं असतं. राईट. म्हणून ओनली थर्ड नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आता याच्याच हा प्रश्न आला आहे म्हणून या अनुषंगाने मी काही गोष्टी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट डोक्यात असावी. आय विश, इट इज हाय टाईम, इट इज टाईम, हे सर्व सेंटेन्स, इफ आय वेअर, हॅड आय, असे जे सेंटेन्स सुरुवात होते त्यांना हायपोथेटिकल सेंटेन्स म्हटले जातात. म्हणून इट इज हाय टाईम किंवा इट इज टाईम यानंतर याशी सुरुवात होणार. तुम्हाला लक्षात घ्या, हे लक्षातच घ्या, हे कन्सेप्ट पाठ करून टाका. इट इज टाईम, इट इज टाईम अशाने सेंटेन्स झाले असेल आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट आला असेल मित्रो. सब्जेक्ट आल्यानंतर त्यानंतर क्रियापदाला नेहमी V3 वापरायचा. याचे सेंटेन्स तुम्हाला कदाचित पुढच्या स्लाइडमध्ये अवेलेबल होतील तेव्हा मी तुम्हाला हे सांगणार आहे. परंतु ह्या सेंटेन्सच्या आधारा हे जे वाक्य आलेलं आहे, त्याचा जो प्रश्न आला आहे त्या धर्तीवरच असे हे प्रश्न आहेत. म्हणून हे म्हणजे ही कन्सेप्ट आहे, म्हणून हा सांगायचा प्रयत्न केला जातो आहे माझ्याकडून. म्हणजे इट इज टाईम किंवा इट इज हाय टाईम यानंतर येणारा सब्जेक्ट येईल, नंतर क्रियापदला V3 लागेल, त्याला म्हणतात पॅसिव्ह रचना. तसं येईल. जसं आय विश सोबत आय नंतर वॉज येत नाही, आय नंतर वॉज येत नाही, नंतर फ्युचरचं कोणतंही मॉडेल येत नाही, शाल विल वगैरे येत नाही, त्यानंतर वेअर किंवा हॅड येतात किंवा V2 येतं. तसं ती V3 आहे ती याच्यानंतर. राईट. इथे ह्या आय विश सोबत काय काय येऊ शकतं त्याची रचना इथे दिली आहे. आय विश, हे बघा, आय विश आय वेअर अशी सुरुवात असेल, किंवा इफ आय वेअर, इफने कंडिशनल सेंटेन्समध्ये हे वाक्य आहे. इफ आय वेअर, वेअर आय म्हणजे वेअर आय म्हणजेच इफ आय वेअर असं आहे. किंवा आय विश आय वेअर, बघा आय विश आय वेअर आलं इथे बर्ड, म्हणून बरोबर आलं. इफ ओनली आय वेअर, इफ ओनली आय वेअरने पण सुरुवात होते. इफ आय वेअर, इफ आय वेअर टू, इफ आय वेअर टू अशी रचना जर असेल मित्रो, इफ आय वेअर टू अशी रचना असेल तर मात्र क्रियापद हे फर्स्ट फॉर्ममध्ये येते. इफ आय वेअर टू प्लस V1, त्याच्यानंतर येणारे जे काही असतात ते पास मॉडेल येतात, त्यांचे कसे असतात, पास मॉडेल असतात. वुड, शुड, कुड, माईट. हे कन्सेप्ट आहे. याची कन्सेप्ट फक्त तुमच्या या अनुषंगाने लक्षात राहावी म्हणून सांगायचा प्रयत्न आहे. याचे जेव्हा एक्झाम्पल येतील तेव्हा हे मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की जेणेकरून ही कन्सेप्ट तुमची समजेल. पण लक्षात ठेवा, आय विश नंतर आय सोबत येणारा वॉज नसतो, तिथे वेअर येतो किंवा हॅड येतो किंवा V2 येतोय. ही तरी लक्षात ठेवा, हे तरी लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आय विश नंतर वेअर V2 म्हणजे क्रियापद सेकंड फॉर्म किंवा हॅड येतो, हे लक्षात ठेवा. याच्या इट इज टाईम, इट इज हाय टाईम याच्यानंतर सब्जेक्ट नंतर V3 येतो, हे लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट जेव्हा कंडिशनल सेंटेन्समध्ये शिकू आपण तेव्हा मी कदाचित तुम्हाला सांगेल. चला पुढे जाऊया. माय मदर डॅश डॅश रिसेंटली डॅश डॅश, पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट. आता करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. जेव्हा मित्र वाक्यामध्ये रिसेंटली, एट, नाऊ, प्रेझेंटली असे शब्द जेव्हा येतात ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य असतं. म्हणून इथे प्रेझेंट परफेक्टचं माय मदर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत प्रेझेंट परफेक्ट मधलं सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब येणार हॅज. मग हॅज कुठे, इथे. आणि हॅज नंतर येणार क्रियापद V3, कमचं थर्ड फॉर्म कमच असतं, म्हणून सेकंड नंबरचा फॉर्म आहे. माय मदर हॅज कम रिसेंटली, माझी आई आत्ता नुकतीच झाली असं आहे, म्हणून इथे लिहिले रिसेंटली एट. एट पण जर आला तरी सुद्धा ते सुद्धा वाक्य प्रेझेंट परफेक्टचं असतं. राईट. हे एट बऱ्यापैकी निगेटिव्ह प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतात, जो निगेटिव्ह परफेक्ट टेन्स असतो त्याचा प्रेझेंटचा त्याच्यात. चला कळालं असेल तुम्हाला. पुढे जाऊया. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स आउट ऑफ दी अल्टरनेटिव्ह. स्टेनियो 2018 आलेला प्रश्न आहे मित्रो. आता आय वुड रादर यू कॅन गो बाय एअर, आय वुड रादर यू गो बाय एअर, आय वुड रादर यू वेंट बाय एअर, आय विल रादर यू वेंट बाय एअर. हे 2 नंबरचा ऑप्शन, 3 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये वुड, बेटर किंवा वुड रादरने सुरुवात होते तेव्हा त्यानंतर सब्जेक्ट येतो, पण वर्ब जे असतं मित्रो, हे वर्ब हे पास्टमध्ये पाहिजे. राईट. आय वुडने सुरुवात आहे, आय वुडने सुरुवात आहे आणि पास्ट V2 आहे, म्हणून थर्ड बरोबर आहे. आय वुडने सुरुवात आहे पण इथे कॅन आहे, इथे कुड असता तर ओके होता.
पण हे चुकलेलं आहे नाही. हा 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 वेंट पाहिजे होता, मग ते बरोबर आलं असतं, मग दोन उत्तर झाले असते. म्हणून हा इथे वूड पाहिजे होता, मग ते इकडे बरोबर असतं, पण इथे विल आलेलं आहे म्हणून चुकलेलं आहे. म्हणून हे चुकलेले आहेत मित्र. फक्त 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. स्टेनिओ 2018ला स्टेनिओ टायपिंगचा जो प्रश्न एक्झाम होती 18ची, त्याला आलेला हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ही कन्सेप्ट लक्षात घ्या. वूड बेटर, वूड रॅदर नंतर सब्जेक्ट नंतर V2 येतो, ही कन्सेप्ट पाठ करून टाका म्हणजे तुमच्या लक्षात राहील. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. राजेश 2017ला आलेला प्रश्न आहे मित्रो. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आपल्याला. बघा, we too have been wanting to see you. we too have been wanting to see you. आम्हाला सुद्धा वाटतं तुम्हाला भेट. ओके, आता याचं बघा महत्वाचं, हे बरोबर आहे. राईट, हे बरोबर आहे. आता पुढे बघा, we too have wanting to see you. हां, इथे बघा, इथे हा हॅव आला आहे, तर हॅव नंतर इथे हा वॉन्टिंग नाही, हा वॉन्टेड पाहिजे होता. वॉन्टेड, राईट, वॉन्टेड पाहिजे होता. वी टू हॅव वॉन्टेड टू सी यू. आम्हाला सुद्धा तुला भेटायची इच्छा होती किंवा आहे. तर मग हे चुकलेलं आहे. बरोबर. मग पुढचं बघा, आय हॅवंट बीन सीइंग सच लवली प्लेस. राईट. आता मित्रो, कोणत्याही एनी परफेक्ट कंटिन्यूसचा निगेटिव्ह होत नाही. म्हणजे कोणताही चालू पूर्ण काळ, तो प्रेझेंट असू द्या, पास्ट असू द्या, फ्युचर असू, त्याचा होत नाही. आणि दुसरी कन्सेप्ट इथे मी असे अप्लाय केली होती की सीइंग हे स्टेटिव्ह वर्ब आहे, आणि जेव्हा स्टेटिव्ह वर्ब तुम्ही चालू पूर्ण काळामध्ये वापरतात तेव्हा त्याचं वितरी केलं पाहिजे. राईट, असं म्हणून हे चुकलेलं आहे. मग दोन कन्सेप्टने हे करू शकतात. मग याला तुम्ही हॅवंट सीन सच लवली पाय असं पाहिजे, हॅवंट सीन सच अ लवली प्लेस असं ते उत्तर पाहिजे. म्हणून हे पण चुकलेलं आहे. म्हणून ओनली ए बरोबर आहे. राईट, समजलं असेल. तीच कन्सेप्ट इथे मी लिहिलेली आहे स्टेटिव्ह वर्बची. राईट, नो आय एन जी, सीचं सीइंग होणार नाही. आणि कोणताही बी परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सेस त्याला निगेटिव्ह होत नाही. राईट, त्याचं निगेटिव्ह होत नाही, तर त्याला परफेक्टमध्ये करायचा नॉट लावून त्या टेन्समध्ये. तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर, म्हणून तसं करता येईल आपल्याला. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. MPSC 2017ला आलेला प्रश्न आहे. 17ला प्रश्न आलाय, करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. द प्राइस इज डिपेंडेड ऑन दी क्वालिटी. प्राइस इज डिपेंडेड ऑन द क्वालिटी, हे चुकलेलं आहे. द प्राइस इज मेड टू डिपेंड ऑन द क्वालिटी, हे पॅसिव्ह सेंटेन्समध्ये आहे, हे चुकलेलं आहे. द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी बरोबर आहे. द प्राइस वॉज डिपेंड ऑन द क्वालिटी, हे चुकलेलं आहे, किंवा हा पास आलाय म्हणून, आणि हे पॅसिव्हमध्ये असं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यातली हेच बरोबर का आहे. जेव्हा जनरल सत्य असतात, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असतात, त्या नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्यक्त केले जातात. 2 and 2 4, 2 2 4 होतात, तर ते सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्ये व्यक्त केले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सिंपल प्रेझेंटचा वापर कधी कधी करतात, ते मी टेन्समध्ये डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. पण मग त्याच अनुषंगाने ही गोष्ट, ती कन्सेप्ट आहे, दी प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी, ही सत्य आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूची जी किंमत ती त्याच्या क्वालिटीवरून ठरते. जर हा पेन विकत तुम्ही घ्यायला गेला, याची जास्त क्वालिटी चांगली असेल तर हा पेन एक्सपेन्सिव्ह असेल, महागडा असेल. त्याच दुसरा एखादा 5-10 रुपयाला भेटतो, त्याची क्वालिटी तशीच असते. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आपण पेन वापरतो त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना आहे. म्हणून द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी, कोणत्याही वस्तूची किंमत ही क्वालिटीवर ठरते. राईट, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढे जाऊया. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. एक्सरसाइज 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. बघा, दे वेंट आउट ऑफ आफ्टर लंच अँड दे जस्ट बॅक. ओके, आता हे सेंटेन्स बघा, इथे जस्ट हा शब्द आलाय मित्रो. जस्ट हा शब्द आलाय, आणि जस्ट वरून तुमच्या लक्षात येईल, जस्ट असू द्या, नाव असू द्या, प्रेझेंट असू द्या, प्रेझेंटली असू द्या, रिसेंटली असू द्या, एट असू द्या, हे जेव्हा वाक्यामध्ये शब्द येतात तेव्हा ते वाक्य नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतं. तर इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला शोधायचा कोणता आहे. आता हॅड कम हे पास्ट परफेक्ट झालं म्हणून गेलं. आता हे केम सिंपल पास्ट झालं, हे सुद्धा पास्ट परफेक्ट झालं. मग प्रेझेंट परफेक्टचं फक्त एवढंच आहे, हॅव कम. म्हणून हॅव कम इथे ऑप्शन घ्यायचा होता. कशावरून घेतलं की जस्ट.
वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. द अंडरलाइन एक्सप्रेशन इन द सेंटेन्स अबो रिव्हिल्स. आता गोइंग टू हे अंडरलाइन केलेलं शब्द आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे ते काय आहे. MPC म्हणजे राज्यसेवा 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. तर जेव्हा गोइंग टू ची रचना असते मित्रो त्याला इमिजिएट फ्युचर म्हणतात किंवा नियर फ्युचर म्हणतात. जेव्हा वाक्यामध्ये गोइंग टू ची रचना असेल, लक्षात ठेवा ही कन्सेप्ट आहे. ही काय आहे, ही इंग्लिश भाषेची कन्सेप्ट आहे की त्याला इमिजिएट फ्युचर किंवा नियर फ्युचर म्हणतात. आणि जेव्हा वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल परंतु टेन्स हा फ्युचर असेल त्याला काय म्हणतात, फिक्स डेफिनाइट फ्युचर म्हणतात. मग ही गोइंग टू ची रचना आहे, इमिजिएट फ्युचर म्हणता येईल याला. म्हणून इथे उत्तर शोधायचे इमिजिएट फ्युचर कुठे आहे, तर म्हणून हे आहे. डेफिनेट म्हणजे कोणतं, सिंपल प्रेझेंट टेन्स V1 किंवा V5 असेल आणि त्याच्यामध्ये फ्युचर दाखवणारे शब्द असतील तर त्याला डेफिनेट फ्युचर म्हणतात किंवा त्याला फिक्स फ्युचर म्हणतात. पण जेव्हा गोइंग टू ची रचना असेल त्याला इमिजिएट फ्युचर किंवा नियर फ्युचर असं म्हणतात. हे याचा काही संबंध नाही आहे. म्हणून फक्त 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. लेट्स मूव्ह अहेड. आयडेंटिफाय द सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट इनकरेक्ट. सॉरी, कधी आला होता प्रश्न, PSI 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलंय. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. आता जस्ट बोललो की फिक्स फ्युचर, डेफिनेट फ्युचर कसा ओळखायचा, ज्याच्यामध्ये V1 किंवा V5 असतो आणि फ्युचर दाखवणारे शब्द असतात. आता इथे फ्युचर दाखवणारे शब्द काय, नेक्स्ट इयर आहे, राईट. आणि इथे बघ वर्ब V5 आहे, राईट. मग हे आहे फिक्स फ्युचर, डेफिनेट फ्युचर म्हणतो त्याला तुम्ही. हे वाक्य बरोबर आहे, याच्यात नो एरर आहे. मग तुम्ही काय केलं, नेक्स्ट इयर म्हणजे इथे विल वापरलं असतं, राजू विल कम्प्लीट हिज कोर्स नेक्स्ट इयर, तर हेही बरोबर आलं असतं. पण हेही चुकलेलं नाही आहे. विल शालने हे इम्पॉसिबल, इमॅजिनरी असतात, अनरिअल असतात, पण हे रिअल आहे, फिक्स्ड आहे. ओके, वी हॅव जस्ट इटन. हे सर्व मी माझ्या टेन्समध्ये एकदम डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, पण प्रश्नाच्या अनुषंगाने जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला मी सांगतोय. वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज. आता हे पण रेग्युलर सेंटेन्स आहे. वी हॅव जस्ट इटन 2 मँगो, 2 मँगो आम्ही जस्ट खाल्लेले, संपवले, म्हणून ही बरोबर आहे, रेग्युलर सेंटेन्स आहे. आय हॅव स्टडीज दिस टॉपिक फॉर 3 इयर्स. इथे जेव्हा आता फॉर आहे, फॉर आणि सिन्स हा एनी परफेक्टमध्ये किंवा एनी परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतात. आता इथे जो अर्थ आहे, इथे अर्थ असा आहे की तो 4 तासापासून काम करत आला. आय हॅव बीन स्टडिंग दिस टॉपिक फॉर 3 आवर्स. म्हणजे एक ड्युरेशन दाखवतो की मी 4 तासापासून मी अभ्यास करत आलेलो आहे. आय हॅव बीन स्टडिंग असं पाहिजे, तो बीन पाहिजे, ते बीन आणि स्टडिंगला ING लागलं पाहिजे, मग तेव्हा ते वाक्य बरोबर होतं. म्हणून ओनली C हे चुकलेलं आहे. म्हणून 3 नंबरचं ऑप्शन आपण घेऊ शकतो इथे, राईट. पुढे जाऊया मित्रो. इथे आपलं हे आजचा जो पार्ट होता ग्रॅमरचा तो मी संपवलेला आहे. तर जातात एकच अपील करेल तुम्हाला, नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल ह्याच नावाचं आहे द कोविन अकॅडमी, त्यालाही जॉईन व्हा, जेणेकरून तुमची जी परीक्षाभिमुख इंग्लिश ह्या सब्जेक्टची एक चांगली तयारी होईल आणि तुमचा स्कोर नक्की वाढेल. धन्यवाद. सी यू नेक्स्ट लेक्चर. बाय बाय सर.